तर मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे संकेत दिलेले आहेत। स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवार नक्की उभे करू असं मनोज जरांगे म्हणतात जर आरक्षण मिळालं नाही तर। बबनराव तायवाडे सध्या आपल्या सोबत आहेत। तायवाडेजी, मनोज जरांगे काही उमेदवार उभे करू शकतात निवडणुकीच्या रिंगणामध्ये येत्या विधानसभेला। एकीकडे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातून त्यांना जातीवादही नष्ट करायचंय, आरक्षण जातीवाद नष्ट करणं, निवडणुकीच्या रिंगणात उतरणं। कसे पाहताय तुम्ही मनोज जरांगेंच्या या मूव्सकडे? नाही, मनोज जरांगे पाटलांची ती इच्छा असेल त्यांनी नक्कीच निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करावे आणि एकदा आपलं शक्ती प्रदर्शन करावं। कारण आम्ही नेहमी एक म्हणत असतो की समाजकारण वेगळी गोष्ट आहे आणि राजकारण वेगळी गोष्ट आहे काय, आणि म्हणून एवढं जर त्यांना स्वतःला वाटतं एकदा त्यांनी स्वतःची शक्ती आजमावून घ्यावी की उमेदवार उभं करून किती निवडून आणून देऊ शकतात। खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस तर ते असंच म्हणत होते आणि आता जेव्हा विधानसभेच्या तोंडावर आहेत तेव्हा पण असं म्हणतात आहेत। त्यांनी बघून घ्यावं ना मग जनता कुणाच्या मागे आहे। ओबीसी ते म्हणतात की ओबीसी मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन ओबीसी आज 60% ओबीसी त्यांच्यासोबत जातो की नाही जात हे निवडणूक लढल्यावरच त्यांना कळेल। बबनराव तायवाडेजी, एक छोटा प्रश्न विचारते। एकीकडे तुम्ही म्हणताय की 60% ओबीसी समाज आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे असं म्हणतायत की लिंगायत, मुस्लिम, दलित, मराठा या सगळ्यांची एकत्रित मोड बांधली जाईल। समाजाचं ध्रुवीकरण होईल दोन बाजूंना असं नाही वाटत या सगळ्यामध्ये? नक्की त्यांच्या अशा वक्तव्यामुळे ध्रुवीकरण होणार आहे। म्हणून मी म्हटलं ते जे अपेक्षित करून राहिले किंवा ते जे सांगतात त्याच्यामध्ये किती सत्यता आहे हे त्यांनी निवडणूक लढल्यानंतरच कळेल ना। लोकांना गृहीत धरणं आणि प्रत्यक्षात लोक सोबत असणं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे। ठीक आहे तायवाडेजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।